सर्वात पहिल्यांदा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ही निवडणूक आपल्या शहराची आहे, ही निवडणूक आपल्या प्रभागाची। त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये पुढच्या काही दिवसात आणि जे गेल्या काही दिवसात असं सांगितलं जाते की केंद्र शासनाकडनं आम्ही ह्या योजना आणल्या, राज्य शासनाकडनं आम्ही ह्या योजना आणल्या, तर या पद्धतीच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। ही निवडणूक आपल्या प्रभागातल्या समस्यांविषयी आहे, ही निवडणूक आपल्या पुणे शहरातले जे काही प्रश्न आज आहेत ते प्रश्न सोडवण्याकरता ही निवडणूक आहे। त्यामुळे रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य हे विषय लक्षात घेऊन आपल्याला मतदान करायचे। त्यामुळे हे विषय जर समोर ठेवले तर आपल्या मुलाबाळांचं पुढचं भविष्य चांगलं होणार आहे। त्यामुळे इथं असलेल्या सगळ्या उपस्थित नागरिकांना माझा हा सर्वात पहिला मुद्दा आपण समजून घ्या, कारण अनेक गोष्टींकडे ही निवडणूक वळवण्याचा प्रयत्न पुढच्या 4 दिवसात होणार आहे। एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आवर्जून या व्यासपीठावरनं सांगतो, आत्तापर्यंत 12 दिवस आम्ही प्रचार केला, पण कुठलीही जात, कुठलाही धर्म, कुठलाही पंथ याच्याबद्दल आम्ही न बोलता फक्त आम्ही जो प्रचार केलाय ना तो आम्ही उभारलेल्या प्रकल्पाविषयी आणि आमच्या या प्रभागामध्ये असलेल्या विजनविषयी आम्ही फक्त लोकांशी संवाद साधतोय। मला जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे, या निवडणुकीमध्ये अनेक लोकांकडनं गेल्या 10 दिवसामध्ये चुकीचे प्रकार चालू आहेत। चुकीचे प्रकार म्हणजे धमकावणं, फोन करणं, सांगणं। लक्षात ठेवा, ही निवडणूक एक मैत्रीपूर्ण वातावरणात झाली पाहिजे। आपल्या देशातील लोकशाही सक्षम ठेवण्याकरता निवडणूक म्हणून 15 दिवस आपण पाहिलं पाहिजे, पण या निवडणुकीमध्ये कुणीही पातळी सोडणं गरजेची नाही। त्यामुळे माझी या सर्वांना, पुढच्या उमेदवारांना पण विनंती की निवडणुकीमध्ये आपला केंद्रबिंदू ही जनता पाहिजे आणि या जनतेला गृहीत धरणं काम आपलं नाही आहे। जनता हे सगळं बघत असते, फक्त ती जनता बोलत नसती, ती जनता मताद्वारे नक्की उत्तर देईल। त्यामुळे पुन्हा एकदा आज या कर्वेनगर वारजे परिसरातील नागरिकांना माझी विनंती राहील की आता उत्तर द्यायची वेळ आली। ही उत्तर आपल्याला कशातनं द्यायचंय, तर आपल्या मतरूपी आशीर्वादातनं उत्तर द्यायचंय। त्यामुळे आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की या शहराचा विकास करायचा असेल, या आपल्या कोथरूड कर्वेनगर वारजे भागाचा विकास करायचा असेल तर घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून द्या, हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।